नमो आदेश श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत पंचमुखी हनुमान आणि त्यांची विशेष सेवा. तत्पूर्वी आपण बघूया पंचमुखी हनुमान अवताराची कथा. तर रामायणामध्ये रावणाचा भाऊ अहिरावण याने प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाला पाताळ लोकात कैद केले होते. त्यांना सोडविण्यासाठी हनुमानाने 5 वेगवेगळ्या दिशांना जळणारे 5 दिवे एकाच वेळी विझवून अहिरावणाचा वध करण्यासाठी पंचमुखी रूप धारण केले. हा अवतार अत्यंत शक्तिशाली मानला जातो. आज आपण हनुमंताची जी सेवा बघणार आहोत तिचे नाव आहे हनुमान चौकी. ती हवनयुक्त कशी करतात ते आपण आज बघणार आहोत. तर आपल्याला आज गूळ, तूप याच्यामध्ये 108 छोट्या सुपाऱ्या भिजत घालायच्या आहे आणि 3 मोठ्या सुपाऱ्या घेऊन त्यांच्यावर गायत्री मंत्राने अभिषेक करून वडाच्या पानावर किंवा नागवेलीच्या पानावर भस्म टाकून आपल्यासमोर 3 सुपाऱ्या स्थापन करावा. तर या 3 सुपाऱ्या अशा आहेत. एक असते आपल्या सद्गुरूंची सुपारी, दुसरी प्रभू श्री रामाची आणि तिसरी श्री हनुमंताची. आपण बघत आहात समोर की 3 सुपाऱ्यांवर गायत्री मंत्राचा अभिषेक करून त्यांना व्यवस्थित पुसून त्या सुपाऱ्यांना आपण भस्म टाकून त्यावर स्थापना करणार आहोत. हरि ओम हरि ओम हरि ओम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वं. गम गम गणपते नमः. ओम गम गम गणपते नमः. गम गम गणपते नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सच्चिदानंद सदृष्टेंद्र महाराज की जय. पूज्याय राघवेंद्र सत्यधर्मरता शपथाम कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे आपादमौलिपर्यंत गुरुनामाकृती स्मरता तेन विघ्न प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथा. दुर्वादिन्वान्तरपये वैष्णवेन्दी वरेन्द्वे. ओम श्री राघवेंद्र गुरुवे नमः. अत्यंतायल्वे मुकोपि यत् प्रसादेन मुकुंद शयनायते राजराज रिक्त राघवेंद्र तम स्वामी श्री राघवेंद्र देवतो नमः. कानिपा प्रबुद्ध नारायणनाथ पंथिका पालिका ब्रह्मचर्य ठेव सिद्धनाथ कानिपा ग्रंथ करता योगीराज मंत्र सिद्ध गुरुसेवक भक्ता तुझ्या रक्षणात पुरी सदामंगलम शिवमंगलम गुरुमंगलम शिवमंगलम गुरुमंगलम. चैतन्य कानिपनाथ महाराज की जय. सर्वमंगल मांगल्ये शिव सर्वत्र साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते बोल माते महाकाली कामाख्या की जय. श्री स्वामी समर्थ महाराज जय. त्र्यंबकम यजामहे सुगंधि पुष्टिवर्धन उर्वारुकं निबंधनं मृत्युर्मुक्षीयमामृतं. गम गम गणपति गम गम गणपति. जय जय सद्गुरुदेवनाथ महाराज हनुमंत महाराज. पंचमुखी प्राणेश्वर हनुमान की जय. या 108 सुपाऱ्या आपण मोजून तूप आणि गूळ याच्यामध्ये मिश्रण करून ठेवले. नाथपंथी हवनामध्ये सर्व दैवतांचे आवाहन, सद्गुरूंचे आवाहन, अग्निमंत्र याचं खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे गायत्री मंत्र देखील खूप महत्त्वाचा आहे. तर आपण सुरुवात करूया. श्री सिद्ध ओम श्री सिद्ध अग्नि देवतो तव सेवा प्रीत्यर्हं श्री देवेंद्र शिष्य. ज्यांना अग्निमंत्र भेटला आहे त्यांनी येथे अग्निमंत्र घेऊन अग्निदेवताचं आवाहन करावे. तसंच इतर सर्व जे आव्हानं दिले आहेत ती यथायोग्यपणे करावी.
चौकी दे हनुमान डाकिनी शाकिनी भूत प्रेत छला छिद्र वीर वेताल जल गोस्मय स्फुर मंत्रेश्वराचा गुरु का शब्द जुग जुग साचा स्वाहा ओम नमो आदेश गुरु आसन ब्रह्मासन इंद्रासन बैठे गुरु गोविंद आसन बैठे दरिद्र स्वामी कहते ब्रह्मज्ञान जे आसन धाले जाए उल्टा वे राखो खाए हमारे हृदय हरि बसे जागे देव अनंत रक्षा करो राजा रामचंद्र चौकी दे हनुमान डाकिनी शाकिनी भूत प्रेत छला छिद्र वीर वेताल जल गोस्मय हो स्फुर मंत्रेश्वराचा गुरु का शब्द जुग जुग साचा स्वाहा ओम नमो आदेश गुरु आसन ब्रह्मासन इंद्रासन बैठे गुरु गोविंद आसन बैठे धरे ध्यान स्वामी कहते ब्रह्मज्ञान जे आसन धाले जाए उल्टा वे राखो खाए हमारे हृदय हरि बसे जामे देव अनंत हा जो स्वाहाकार करण्यासाठी आपण जो मंत्र म्हणतो आहे तो हनुमान चौकी आहे. तो पूर्ण मंत्र डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिला आहे, त्यामुळे काही काळजी करू नका. आणि यासाठी आपण 108 सुपाऱ्यांची तूप आणि गुळामध्ये मिश्रण करून त्याच्या आपण आहुत्या देत आहोत. तर हनुमान चौकीचं हवन विशेषतः पौर्णिमेला किंवा हनुमान जयंतीला किंवा हनुमान जन्माच्या वेळेस किंवा सूर्यग्रहणाच्या वेळेस आपण करावे. तर पहाटे हनुमान चौकीचं 108 आहुत्या आपल्या पूर्ण झाल्या आहेत. साधारणतः 1.25 तास लागला आहे. त्यानंतर आपण नाथपंथी काही शाब्दिक मंत्रांच्या आहुत्या घेणार आहोत, तर त्या बघूया. ब्रह्मानंदाय नमः स्वाहा ओम परमात्मा रूपाय नमः स्वाहा ओम कुशाग्रपते नमः स्वाहा ओम नागार्जुनाय नमः स्वाहा ओम सुखप्रदाय नमः स्वाहा ओम गोस्वामीय नमः स्वाहा ओम कौलज्ञानीय नमः स्वाहा ओम कापालिक ज्ञानीय नमः स्वाहा ओम सर्वशास्त्रनाय नमः स्वाहा ओम शाबरी कवित्व कथाय नमः स्वाहा ओम रामनाथाय नमः स्वाहा ओम परकाया प्रवेश करताय नमः स्वाहा ओम हठ योगीय नमः स्वाहा ओम सन्मान प्रदाय नमः स्वाहा ओम भव्य स्वरूपाय नमः स्वाहा ओम शैव वैष्णव सिद्ध प्रतिष्ठकाय नमः स्वाहा ओम सिद्ध सिद्धांत स्थापकाय नमः स्वाहा ओम चतुर शांति सिद्धाय नमः स्वाहा ओम वैराग्य निधये नमः स्वाहा ओम शिव पुण्यकाय नमः स्वाहा ओम अवधूत पुण्यकाय नमः स्वाहा ओम सप्त शृंगी पुण्यकाय नमः स्वाहा ओम महाकली उपासकाय नमः स्वाहा ओम वैदिक चरणाय नमः स्वाहा ओम संप्रदाय प्रवर्तकाय नमः स्वाहा ओम त्रिशूल धारकाय नमः स्वाहा ओम कंथा परिधान करताय नमः स्वाहा ओम शैली धारकाय नमः स्वाहा ओम शंखधारकाय नमः स्वाहा ओम रुद्रधारकाय नमः स्वाहा ओम संन्यास धर्म पालकाय नमः स्वाहा ओम तपेश्वराय नमः स्वाहा ओम तपोधन क्रियाय नमः स्वाहा ओम वैराग क्रियाय नमः स्वाहा ओम गुरु भक्ति क्रियाय नमः स्वाहा ओम लक्ष्याय नमः स्वाहा ओम आदेशाय नमः स्वाहा ओम मधुगिरी भोजन क्रियाय नमः स्वाहा ओम ब्रह्मचर्यचरणाय नमः स्वाहा ओम शांतध्वनि क्रियाय नमः स्वाहा ओम भस्मधारकाय नमः स्वाहा ओम गोरक्षाय नमः स्वाहा ओम गोधन बालकाय नमः स्वाहा ओम अखंड समाधिस्थाय नमः स्वाहा ओम सर्वगुण समुदाय नमः स्वाहा ओम गुरु सार्वभौमाय नमः स्वाहा. क्लीं स्वाहा ओम धैम 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 शाबरी मंत्रांच्या केवळ श्रवण मात्रेने देखील आपले भरपूर दुःख दूर होतात. तर नक्की ऐकावे. ओम ओम लीं श्रीं हुं स्वाहा ओम खें खां खुं हुं स्वाहा ओम नमो भगवते श्री सर्वेश्वराय पक्षी राजाय नमो नाथाय ओम नमो भगवते ऐं ह्रीं क्लीं वन 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 कुं वन दि स्वाहा ओम ओम लीं श्रीं हुं फट स्वाहा ओम ओम ह्रीं श्रीं गों गोरक्ष हुं फट स्वाहा ओम ओम श्रीं श्रीं ओम ओम ह्रीं श्रीं गों गोरक्ष हुं हुं निरांजनात्मने ओम सं फट स्वाहा ओम ओम श्रीं गों लीं हम हां गोरक्षनाथाय निरांजनात्मने हम सं फट ओम स्वाहा स्वाहा ओम ओम लीं श्रीं गों गोबीजाय विद्महे गोरक्षाय धीमहि तन्नो निरंजन प्रचोदयात् स्वाहा ओम गिर्याय नमः स्वाहा ओम त्र्यंबकेश्वराय नमः स्वाहा ओम काशी विश्वेश्वराय नमः स्वाहा ओम शिव गोरक्षाय नमः स्वाहा शिवाय नमः स्वाहा ओम काशी विश्वेश्वराय नमः स्वाहा ओम नमः शिव गोरक्ष नमः शिवाय नमः स्वाहा ओम नमः शिवाय ब्रह्मणे नमः स्वाहा ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम स्वाहा ओम मंत्रालयं मंत्रालयं स्वामी स्वामी
राघवेंद्रो देवतोभ्यो नमः स्वाहा ओम गच्छ गच्छो गच्छे गच्छन् स्वाहा ह्रीं ह्रीं क्रीं श्रीं स्वाहा ओम नागेशा देवतोभ्यो नमः स्वाहा ओम महाविष्णवे बालाजी रूपाय नमः ओम श्री मूल रामाय नमः स्वाहा ओम श्री मूल रामाय नमः स्वाहा ओम नमो भगवते हरिद्रव्याय विष्णवे नमः स्वाहा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पंचमुखी हनुमान कवच याचं हवन बघूया आणि त्याच्या आहुत्या कशा देतात ते पण आपण बघूया। आदेश। आपल्या घरामध्ये शांती नसेल, काही त्रास असेल, आजारपण असतील, काही बाधा असतील, कुणाला काही मानसिक शारीरिक आर्थिक त्रास होत असेल तर नाथपंथी हवनाने आपल्या घरात शांती नांदते। तसेच हनुमान चौकी या हवनाने देखील साक्षात हनुमंत आपल्यासोबत उभे राहतात आणि त्या परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढतात। तर नक्कीच तुम्ही सर्वांनी घरी नाथपंथी तसेच हनुमान चौकीचं हवन करावे ही प्रार्थना। पुढच्या व्हिडिओमध्ये देखील आपण असाच एक शक्तिशाली पंचमुख हनुमान कवच हवन बघणार आहोत। श्री स्वामी। आजचा पंचमुखी हनुमान कवचचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।